ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ LLB फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड ऑक्टोबर 2023 रिपीटर मराठी आणि इंग्रजी प्रश्नपत्रिका फुल डिस्कशन पुढील प्रमाणे 2 ऑक्टोबर वजा 2000 भाग अ. थोडक्यात उत्तरे प्रत्येकी 5 गुण. पूर्णांक 1 दशांश. भारतात प्रशासकीय कायद्याच्या वाढीची कारणे स्पष्ट करा. प्रशासकीय कायद्याची वाढ खालील कारणांमुळे झाली आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना. सरकार आता सामाजिक आणि आर्थिक कार्ये पार पाडते. शासकीय कार्यांत वाढ. उद्योग, आरोग्य, शिक्षण इत्यादींचे नियमन करण्यासाठी प्रशासनाची गरज वाढली आहे. लवचिकतेची गरज. संसद प्रत्येक लहान तपशिलावर लक्ष देऊ शकत नाही, म्हणून प्रशासनाला अधिकार दिले जातात. प्रदत्त विधान. डेलिगेटेड लेजिस्लेशन. कायदे करण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाकडे सोपवले जातात. न्यायालयीन नियंत्रण. प्रशासकीय कृतींवर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. पूर्णांक 2 दशांश उपप्रत्यायोजन सबडेलिगेशनवर टीप लिहा. अर्थ. जेव्हा एखादा प्रतिनिधी डेलिगेट त्याला मिळालेले अधिकार दुसऱ्या अधिकाऱ्याला सोपवतो त्याला उपप्रत्यायोजन म्हणतात. तत्व हे डक्ष डेलिगेटस नॉन पोटेस डेलिगेट डक्ष. प्रतिनिधी आपला अधिकार पुढे सोपवू शकत नाही या तत्वावर आधारित आहे. वैधता. जोपर्यंत मूळ कायद्यात तशी स्पष्ट परवानगी नसेल तोपर्यंत हे अधिकार सोपवता येत नाहीत. उदाहरण. एखाद्या मंत्र्याने विभागाच्या सचिवाकडे अधिकार सोपवणे. पूर्णांक 3 दशांश केंद्रीय दक्षता आयोग CVC वर टीप लिहा. केंद्रीय दक्षता आयोग ही भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणारी सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना 1964 मध्ये झाली आणि 2003 मध्ये याला वैधानिक दर्जा मिळाला. कार्ये. दक्षता प्रशासनावर देखरेख ठेवणे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत सरकारला सल्ला देणे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये CBI वर देखरेख ठेवणे. ही संस्था कार्यकारी नियंत्रणापासून स्वतंत्र आहे. पूर्णांक 4 दशांश अपकृत्य. टॉट मधील सरकारचे दायित्व सांगा. सरकारी दायित्व 2 प्रकारांवर आधारित असते. सार्वभौम कार्ये सोव्हरेन फंक्शन्स. या कार्यांसाठी सरकार जबाबदार नसते. उदा. संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था. बिगर सार्वभौम कार्ये. यासाठी सरकार सामान्य व्यक्तीप्रमाणे जबाबदार असते. महत्त्वाचा खटला. कस्तुरीलाल विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. आधुनिक कल. निष्काळजीपणासाठी सरकारचे दायित्व वाढवण्याकडे न्यायालयांचा कल आहे. पूर्णांक 5 दशांश मॅन्डॅमस. मॅन्डॅमस परमादेश. रीटची व्याप्ती. मॅन्डॅम्स म्हणजे आम्ही आदेश देतो. सार्वजनिक प्राधिकरणाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी भाग पाडण्यासाठी न्यायालय हा आदेश काढते. अटी. कायदेशीर कर्तव्य अस्तित्वात असावे आणि अर्जदाराच्या अधिकाराचे उल्लंघन झालेले असावे. हा आदेश खाजगी व्यक्ती किंवा स्वेच्छाधीन डिस्क्रेशनरी अधिकारांविरुद्ध काढता येत नाही. पूर्णांक 6 दशांश प्रशासकीय स्वेच्छाधिकाराची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रेशन गरज. गुंतागुंतीचे प्रशासन. आधुनिक प्रशासन चालवण्यासाठी याची गरज असते. त्वरित निर्णय. तातडीच्या परिस्थितीत त्वरित निर्णयासाठी याची आवश्यकता असते. लवचिकता. कायद्याची अंमलबजावणी करताना लवचिकता मिळावी म्हणून हे अधिकार दिले जातात. मात्र हे अधिकार मनमानी किंवा चुकीच्या हेतूने वापरले जाऊ नयेत. पूर्णांक 7 दशांश माहितीचा अधिकार RTI. हे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 द्वारे संचलित आहे. याचा उद्देश पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे आहे. नागरिक काय करू शकतात? सरकारी नोंदी पाहू शकतात, कागदपत्रांची तपासणी करू शकतात. यामुळे सुशासनाला चालना मिळते. पूर्णांक 8 दशांश उत्पन्न कर न्यायाधिकरण. इन्कम टॅक्स ट्रिब्युनल. आयकर अपीलीय न्यायाधिकरण ITAT कर प्रकरणांमधील अपीलांची सुनावणी करते. ही एक स्वतंत्र निम न्यायालयीन क्वासी ज्युडिशियल संस्था आहे. कार्ये. करदाते आणि कर अधिकारी यांच्यातील वाद सोडवणे आणि न्याय्य कर प्रशासन सुनिश्चित करणे. पूर्णांक 9 दशांश कायद्याचे राज्य. रूल ऑफ लॉ. AV डायसी यांनी ही संकल्पना मांडली. तत्वे. 1 कायद्याची सर्वोच्चता. कायदा सर्वांत श्रेष्ठ आहे. 2 कायद्यासमोर समानता. 3 मनमानी अधिकारांचा अभाव. पूर्णांक 10 शतांश प्रक्रियात्मक अधिकार बाह्यता. प्रोसिज्युरल अल्ट्रावायरस. जेव्हा एखादे प्राधिकरण कायद्यात नमूद केलेली प्रक्रिया पाळण्यात अपयशी ठरते तेव्हा ती कृती अवैध ठरते. उदाहरण. नोटीस न देणे किंवा कायद्याने ठरवून दिलेल्या पायऱ्या न ओलांडणे. पूर्णांक 11 शतांश नैसर्गिक न्यायाचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. निष्पक्षतेची मूलभूत तत्वे. 1 ऑडी ऑल्टराम पार्टेम. दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून घेणे. 2 नेमो जुडेक्स इन कौसा सुआ. कोणाही व्यक्तीने स्वतःच्या प्रकरणात स्वतः न्यायाधीश नसावे. यामुळे प्रशासकीय निर्णय न्याय्य होतात. पूर्णांक 12 शतांश प्रदत्त विधानावर संसदीय नियंत्रण. संसद खालील प्रकारे नियंत्रण ठेवते. मांडणी प्रक्रिया. लेईंग प्रोसिजर. नियम संसदेसमोर मांडणे. समित्या. नियमन छाननी समितीद्वारे तपासणी करणे. प्रश्न आणि चर्चा. संसदेत प्रश्नांमार्फत प्रशासनावर वचक ठेवणे. पूर्णांक 13 शतांश लोकायुक्त. राज्य स्तरावर भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणारी संस्था. हे केंद्र स्तरावरील लोकपाल प्रमाणे काम करते.
सार्वजनिक अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करण्याचे काम लोकायुक्त करतात. भाग ब. दीर्घ उत्तरे. प्रत्येकी 12 गुण. .1 प्रशासकीय कायद्याची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि घटनात्मक कायद्याशी संबंध. व्याख्या. प्रशासकीय कायदा म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अधिकार, कार्ये आणि त्यांच्यावरील नियंत्रणाशी संबंधित कायदा. स्वरूप हा सार्वजनिक कायद्याचा भाग आहे, जो सरकारी कृतींवर नियंत्रण ठेवतो आणि पारदर्शकता आणतो. व्याप्ती. यात प्रदत्त विधान, प्रशासकीय न्यायाधिकरण, न्यायालयीन पुनरावलोकन आणि सरकारी दायित्व यांचा समावेश होतो. संविधानिक कायद्याशी संबंध. संविधान ही पायाभूत चौकट आहे, तर प्रशासकीय कायदा त्या चौकटीत राहून कार्यान्वित होतो. दोन्हीचे मुख्य उद्दिष्ट कायद्याचे राज्य टिकवणे हेच आहे. .2 प्रदत्त विधान, डेलिगेटेड लेजिस्लेशन, त्याचे प्रकार आणि नियंत्रण, खटल्यांसह. अर्थ. विधिमंडळाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून कार्यकारी मंडळाने केलेले कायदे. प्रकार. सशर्त विधान, दुय्यम विधान, कार्यकारी विधान. नियंत्रण. 1. न्यायालयीन. जर कायदा अधिकाराबाहेर अल्ट्राव्हायरस असेल तर न्यायालय तो रद्द करू शकते. उदा. 1. रॉय विरुद्ध भारत सरकार. 2. संसदीय समित्यांद्वारे तपासणी आणि संसदेत चर्चा. 3. प्रक्रियात्मक. प्रसिद्धी आणि सल्लामसलत करणे अनिवार्य असते. .3 सार्वजनिक संस्था, पब्लिक कॉर्पोरेशन्स. प्रकार, वैशिष्ट्ये आणि कार्ये. अर्थ. कायद्याद्वारे सार्वजनिक हेतूसाठी स्थापन केलेल्या वैधानिक संस्था. प्रकार. व्यावसायिक संस्था, वित्तीय संस्था, विकास संस्था. वैशिष्ट्ये. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, सरकारी मालकी, आर्थिक स्वायत्तता आणि कायद्याद्वारे निर्मिती. कार्ये. सार्वजनिक सेवा देणे. उदा. LIC. औद्योगिक विकास करणे. उदा. ONGC. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ ऑक्टोबर 2023. इंग्लिश डिस्कशन ॲज बिलो. Short answers, 5 marks each. Q1 Reasons for the growth of administrative law in India. Welfare state concept. The government now performs extensive social and economic functions. Increased functions. Regulation of industry, health and education requires specialized oversight. Need for flexibility. Parliament cannot handle every minute detail of governance. Delegated legislation. Legislative powers are increasingly transferred to executive authorities. Judicial control. Courts must supervise administrative actions to prevent abuse of power. Q2 Note on subdelegation. Definition. When a delegate further transfers their delegated power to another authority. Legal maxim. Based on delegatus non potest delegare, a delegate cannot further delegate. Validity. It is allowed only when expressly permitted by the parent statute. Example. A minister delegating specific statutory powers to a departmental secretary or officer. Q3 Central Vigilance Commission, CVC. Status. Apex anti-corruption body, established in 1964, granted statutory status in 2003. Independence. It is independent of executive control. Functions. Supervises vigilance administration. Advises the government on corruption-related matters. Oversees the CBI in corruption cases. Q4 Government liability in tort. Sovereign functions. No liability, e.g., defense, maintaining law and order. Non-sovereign functions. The government is held liable like a private employer. Key case, Kasturi Lal vs. State of UP. Trend. Modern jurisprudence shows an expansion of government liability for negligence. Q5 Scope of writ of mandamus. Meaning we command. Purpose. Issued by High Court, Supreme Court to compel a public authority to perform a legal duty. Conditions. A legal duty must exist, and the petitioner's rights must be violated. Exclusions. Cannot be issued against private individuals or purely discretionary acts unless the discretion is abused. Q6. Need for administrative discretion. Complexity. Modern administration is too complex for rigid, one-size-fits-all rules. Urgency. Allows for quick decision-making in changing circumstances. Implementation. Provides flexibility in how laws are applied on the ground. Constraint. Must not be arbitrary, mala fide, bad faith, or unreasonable. Q7. Right to Information, RTI. Statute. Governed by the Right to Information Act 2005. Goal. To ensure transparency and accountability in government. Citizen rights. Access to records, inspection of documents, and obtaining certified copies to promote good governance. Q8 Income Tax Tribunal, ITAT. Nature. An independent quasi-judicial body that hears appeals regarding tax matters. Function. Resolves disputes between taxpayers and the Revenue Department. Significance.
ensures specialized and fair tax administration outside of traditional courts. Q9 Rule of Law, origin, popularized by A.V. Dicey. 3 core principles. 1. Supremacy of law, no one is above the law. 2. Equality before law, everyone is subject to the same laws. 3. Absence of arbitrary power, no person can be punished except for a breach of law. Q10 Procedural ultra vires. Concept, occurs when an authority fails to follow the mandatory procedure prescribed by law. Result, the action/decision is rendered invalid. Examples, failure to give notice or skipping statutory steps like public consultation. Q11 Principles of natural justice. Audi alterum partem, hear the other side, everyone has a right to a fair hearing. Nemo judex in causa sua, no one should be a judge in their own cause, the rule against bias. Outcome, ensures fairness and prevents miscarriage of justice in administrative decisions. Q12 Parliamentary control over delegated legislation. Laying procedure, rules must be laid before Parliament for review. Committees, scrutiny committees, e.g., Committee on Subordinate Legislation, examine the rules. Debate, members can ask questions or initiate debates to prevent the misuse of power. Q13, Lok Ayukta, level, anti-corruption authority, operating at the state level. Role, parallel to the central Lokpal. Power, investigates allegations of corruption and maladministration against public officials and ministers. Part B, long answers, 12 marks each. Q1 Administrative law, definition, nature, scope and constitutional relation. Definition, the law relating to the powers, procedures, and judicial control of administrative authorities. Nature, it is a branch of public law focused on the protection of individual rights against the state. Scope, includes delegated legislation, administrative tribunals, judicial review, and government liability. Relation to constitutional law, asterisk. The Constitution is the genus, source, while administrative law is the species, application. The Constitution defines the structure. Administrative law manages the functional exercise of power. Q2 Delegated legislation, kinds and controls. Meaning, law-making power exercised by the executive branch under the authority of the legislature. Kinds, conditional, subordinate, and executive legislation. Controls. Judicial. Courts can strike down rules if they are ultra vires, beyond power, or arbitrary. Case A.K. Roy vs. Union of India. Parliamentary. Scrutiny through laying procedures and specialized committees. Procedural. Requirements like prior publication and consultation with stakeholders. Q. 3 Public corporations. Types, traits and functions. Definition. Statutory bodies created by a specific act of Parliament for public/commercial purposes. Types, Commercial Air India, Financial LIC, and Development ONGC corporations. Characteristics, separate legal entity, government-owned, financial autonomy, and defined by a specific statute. Functions, providing essential public services and driving national industrial and economic growth.